आल्यानंतरचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांची स्वाभाविक अपेक्षा होती की कर्जमाफी होईल आणि हे सत्तेवर आल्यानंतरच कर्जमाफी कधी करणार अशी चर्चा सुरू झालेली होती. परंतु स्पष्ट उत्तर काही मिळत नव्हतं आणि मध्ये एक थोडासा वाद रंगवायचा पण प्रयत्न झाला की अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध आहे आणि भाजप मात्र कर्जमाफीसाठी आग्रही आहे, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. तर अजित पवारांनी माध्यमांवरती नाराजी व्यक्त केली की मी पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि मी कसं काय कर्जमाफीच्या विरोधात असेल. पण मग कर्जमाफी कधी करणार याचं काही स्पष्ट उत्तर त्याने दिलेलं नाही. आणि या कालचं जे काय अर्थसंकल्पाचं भाषण झालं त्या भाषणामध्ये कर्जमाफीचा उल्लेखच नाही. म्हणजे कर्जमाफी या शब्दाचाच उल्लेख नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची घोर निराशा झाली हे बरोबरच आहे. आता अर्थसंकल्पाचा उद्देश हा काही कर्जमाफीसारख्या योजना एवढ्यापुरताच मर्यादित नसतो, परंतु तो ज्या प्रकारचं परसेप्शन क्रिएट केलेलं होतं आणि निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा काही अवाजवी मानता येणार नाही.